कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुक्यात अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातील पहिलीच अशी तालुकास्तरीय गणेश मूर्ती बनवणे स्पर्धा लांजामध्ये घेण्यात आली आहे आणि या स्पर्धेला लहानग्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभलाय। शिक्षक व कलाकार किरण बेर्डे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्पर्धेत इयत्ता 5वी ते 10वीच्या 77 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। मुलांनी साकारलेल्या गणपतींच्या मूर्ती लालबागचा राजा, शेषनाग गणपती, मूषकराज अशा वैविध्यपूर्ण होत्या। यावेळी बालगटात गंधर्व धाडवेने पहिला क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात दुर्गेश पांचाळ अव्वल आलाय। विजेत्यांचा सत्कार उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, तालुका प्रमुख सुरेश करंबळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या स्पर्धेचा उद्देश मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा होता आणि तो यशस्वीपणे साध्य झाला असं चित्र या स्पर्धेमधून दिसून येते। आपल्याला 2-3 सामाजिक संदेश द्यायचे होते। पहिला संदेश हा होता की ही पर्यावरण पूरक स्पर्धा, की वाढता प्लास्टिकचा जो वापर आहे त्यामुळे भविष्यामध्ये जे आपल्याला संकट ओढवणार आहे त्याचं आज लहानपणापासून जर आपण मुलांना शिकवण दिली तर ती भविष्यात आपल्याला फायदेशीर होईल। हा त्यातला मूळ उद्देश होता। आपण सगळे माणूसच आहोत, मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान असू दे, मोठा असू, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, माणूस हा एकच आहे ना। परंतु 33 कोटी देवांची रूपं वेगळी होती, तशी आपली रूपं वेगळी आहे। माणूस एकच आहे, बरोबर आहे। मग तसंच तुझ्या प्रत्येकाच्या हातातून कलेतून निर्माण केलेला गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। हे मला वाटतं महाराष्ट्रात काय असेल, महाराष्ट्रामध्ये काय असेल मला माहित नाही, परंतु ही पहिलीच वेळ असेल आणि पहिली ती स्पर्धा असेल।